जेवण झाल्यावर ती भिकारीन जायला निघाली, पण राजांना आणखीन काहीतरी द्यावंसं वाटलं. नजर केली त्या उघड्या नागड्या पोरांच्या वरती. मनात आलं, थंडीचा दिस आहे, ती पोरं गारठत असत्याला, काहीतरी द्यावंच. त्या भिकारणीला हाक मारली आणि तिच्या हातावर राजाने आपल्या पत्नीचं लुगडं आणि एक घोंगडं ठेवलं. त्या लुगड्याचा आणि त्या घोंगड्याचा सहज स्पर्श त्या भिकारणीच्या हाताला झाला आणि डोळ्यातून खळखळ अश्रू गळू लागले तिच्या. गैवरून आलं, हुंदका दाटला, डसाडसा रडायला लागली. पण तिला अजून माहीतच नव्हतं हाच तो दान धर्म करणारा उमाजी राजा आहे म्हणून. हुंदका दाटला, आईच्या डोळ्यातून उघडणारा अश्रू कडेवरच्या पोरानं पुसला आणि हुंदका दाबत आणि डोळे पुसत ती भिकारीन म्हणाली, शिवाजी राजावानी दानशूर आहेस बाबा. उमाजी राजाच जणू तोंडात बोळा कोंबून ढसाढसा रडत आयुष्य भरभरून आशीर्वाद देऊन कौतिक करीत पोरांना घेऊन ती निघून गेली. आता गोरगरीब जनता उमाजी राजांची तुलना शिवाजी राजांबरोबर करायला लागली. त्यानं उमाजी राजांची छाती अभिमानानं फुलत होती आणि म्हणूनच कालपर्यंतचा उमाजी नाईक आता गोरगरीब जनतेचा उमाजी राजा झाला होता. बघता बघता उमाजी राईक गोरगरिबांच्या मनामनात बसला, दारादारापर्यंत पोहोचला, चुली चुलीपर्यंत गेला. गरिबांच्या घरातल्या गरीब माणसांच्या गरीब मनामध्ये मनानं श्रीमंत राजा म्हणून घर केलं या माणसानं. आणि म्हणूनच क्रांती घडायला लागली, माणसं सामील व्हायला लागली, राजांची ताकद वाढायला लागली. पण त्याच वेळी इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या गोठात मात्र कल्लोळ माजला. राजांच्या क्रांतीला लगाम घालण्यासाठी इंग्रज अधिकारी कॅप्टन कार्त्यूज आणि कॅप्टन मॅन्सफिल्ड यांची डोक्याला डोकी लागली आणि राजांना पकडण्यासाठी त्यांनी येसुमाळ्याला आणि कैद केलेला राजांचा जासूद शिवनाक महाराला राजांच्या मागावरती धाडलं. एका पाठोपाठ आलेल्या येसुमाळ्याला आणि शिवनाक महाराला सपाटून मार खावा लागला. काट्याने काटा काढायला निघालेल्या कॅप्टन कार्त्यूज आणि कॅप्टन मॅन्सफिल्ड या इंग्रज अधिकाऱ्यांच्याच पायात उमाजी राजांनी काटा घुसवला. बघता बघता उमाजी राजांचं सैन्य वाढत होतं. महार, मांग, मराठा, मुसलमान अशा अनेक जातीची माणसं सैन्यात सामील होत होती. क्रांतीचा वणवा भडकत होता. उमाजी राजांच्या कारवाया वाढत होत्या. व्यापाऱ्यांवर छापे पडत होते. धनाढ्य सावकार मारवाडी लुटले जात होते. गावोगावच्या पाटील कुलकर्ण्यांकडून सारा वसुली होत होती. विरोध करणाऱ्यांच्या मुसक्यावल्या जात होत्या. इंग्रजी हुकुमतीला व्यसन घातली जात होती. उमाजी राजा इंग्रजांच्या विरुद्ध बंड थोपटून उभा राहत होता. आणि मग अशा या क्रांतिकारकापुढे हतबल झालेल्या इंग्रजांनी जाहीरनामा काढला. या तमाम रयतेस कळविण्यात येते की उमाजी व पांडुजी नाईक या दोघांना पकडून देणाऱ्या 100 रुपये इनाम मिळेल. गावागावात गल्ली गल्लीत जाहीरनामे चिकटले, दौड्या फिरल्या आणि मग काही गावची मंडळी कंपनी सरकारला फितूर झाली. पण जी गावं फितूर झाली ती गावं राजांनी लुटली. गावातल्या फितूर माणसांची घरं जाळून राख केली आणि बघता बघता गावागावात राजांची वचक वाढली. राजांच्या विरुद्ध बंड करणाऱ्या माणसांना राजांचा धाक बसला. पहिल्या जाहीरनाम्याचा काहीच उपयोग होत नाही हे इंग्रज अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दुसरा जाहीरनामा काढला. दुसऱ्या जाहीरनाम्यात बक्षिसाची रक्कम 1200 रुपये इतकी वाढवली आणि सांगितलं, जो कोणी बंडवाल्यांना साथ देईल त्यांना बंडवाल्यांचे साथीदार समजून ठार मारलं जाईल. तोपर्यंत उमाजी राजांच्या सरकारात रयत सुकावली होती. शिवाजी राजावानी जाणता असणारा हा राजा चोख नेत्यान करत होता. वज्रगडावर राजांचा दरबार भरत होता. राजे गडावर आले की जेजुरीच्या टेकडीपूरची दीपमाळ पेटायची आणि आजूबाजूच्या गावची लोक समजायची आज दीपमाळ पेटली म्हटल्यावर राजे आज गडावर आलेत. आणि मग बघता बघता शेकडो माणसं यायची, मुजरे झडायची आणि दरबाराला सुरुवात व्हायची. लोक न्याय मागायची. एके दिवशी एका पोरीचा बाप न्याय मागायला राजांकडे आला. दगडी सिंहासनावर बसलेल्या उमाजी राजांना सांगू लागला, राजा, आमचं सासवडकर जावाय तमासगिरणीच्या नादानं माझ्या पोरीला नांदवित नाही. आता तुम्हीच न्याय द्या या गरीबाला. स्त्रियांचा प्रचंड आदर करणारा हा उमाजी राजा त्यावेळी कडाडला. स्त्रीला लाथाडणाऱ्यांचं मस्तक छाटलं जाईल. सासवडकर, गप गुमानाच्याच त्या पोरीला घरला घेऊन जा. पुन्हा आमच्या कानावर कागाळी येऊ देऊ नका. तिरकी चाल खेळाल तर याद राखा. पण त्याचबरोबर राजाने त्याला सांगितलं, पोरीला जर नांदवलं तर मोहरल्या सरले आम्ही तुम्हाला शेला पाकुट देऊ. एवढा ऐकला आणि त्या पोरीच्या बापाला समाधान वाटलं आणि या जाणत्या राजाच्या आशीर्वादामुळं ती पोर नांदू लागली आणि भरल्या काळचाने आणि भरल्या उरानं ती पोर सांगू लागली, हाय, आया बहिणींच्या पाठीशी भावासारखा उभा राहणारा उमाजी राजा नावाचा माझा भाऊ आहे. राजाने आपल्या सैन्याला सुद्धा सक्त आदेश दिलेत. एखादी स्त्री दिसली का तिला त्रास देऊ नका. आपल्या दुश्मनाची स्त्री दिसली तरी तिच्यावर अत्याचार करू नका. आपण शिवाजी राजांचं मावळं आहे
त्या स्त्रीला आपल्या आया बहिणी समान माना, त्या स्त्रीचा आदर ठेवा आणि संसाराची राख रांगोळी करणाऱ्या दारूपासून लांब राहा. पण त्याचबरोबर उमाजी राजाने उभ्या आयुष्यात फक्त एकच वसा पेलला. तो वसाई तमाम माणसांच्या संघटनांचा. आपल्यातील दुश्मनी बाजूला ठेवून उमाजी राजांनी रामोशांना आणि इतर जातीच्या माणसांना एकजुटीनं उभा केलं. कारण राजांना माहिती आहे, एक काठी मोडण्यापेक्षा 10 काठ्या मोडायला जड जातात. आणि याच एकजुटीसाठी राजांनी सातारच्या आणि कोल्हापूरच्या छत्रपतींशी संधान बांधलं. या दोन्ही छत्रपतींसह राजे संस्थानिक होळकर शिंदे यांचा राजांना आतून पाठिंबा होता. बघता बघता राजांचा कारभार वाढत होता. ठिकठिकाणी छापे पडत होते, खजिने लुटले जात होते. पण राजांनी चोखलं. नुसते छापे घालून खजिने लुटून स्वातंत्र्य निर्मितीला फार काळ लागणार, म्हणून राजांनी गावागावातून सारा गोळा करायला सुरुवात केली आणि आपल्या सरकारातून त्या गावांना खंड भरल्याची पोहोच दिली. गावगावच्या पाटील कुलकर्ण्यांना राजांनी ठणकावून सांगितलं, इंग्रज सरकारात महसूल भरू नका. तो आमच्या सरकारचा हक्क आहे, तो आम्हीच घेणार. आम्ही कधीही येऊ, महसुलाची रक्कम तयार असली पाहिजे. विरोध केल्यास मस्तक मारलं जाईल. या आवाजानं मात्र पेशव्यांच्या कानठिळ्या बसल्या. राजांनी पेशव्यांच्या छतडावर बसून आणि इंग्रजांच्या डोळ्यासमोरून सारा गोळा करायला सुरुवात केली. आणि 5,000 पर्यंत वाढलेल्या सैन्याचे पगार महसुलाच्या रकमेतून होऊ लागला. बघता बघता राजांशी इंग्रजांच्या चकमकी वाढल्या. पण राजे शिवसूत्रांनी लढत होते, शरण आलेल्यांना माफ करत होते. एके दिवशी राजांवर चालून आलेल्या कंपनी सरकारच्या सैनिकांची राजांनी मस्तकं छाटली आणि कंपनी सरकारला भेट म्हणून पाठवली आणि सांगितलं, कंपनी सरकारला अशा मुंडक्यांची फार गरज आहे, आम्ही जाणतो, म्हणूनच पाठवली. याच्यानंतरही पुष्कळ मिळतील. ती छाटलेली मस्तकं पाहून कंपनी सरकार हदरली. राजांच्या मुसक्या वळायला पेशवे सरसावले आणि इंग्रजांनी कहरी चाल टाकली. बघता बघता राजांच्या विरुद्ध कंपनी सरकारच्या कारवाया वाटल्या. राजांचे काही हेर जायबंदी केले. राजांच्या सरदाराच्या हातात साखळदंड पडले आणि एके दिवशी खबर मिळाली, राजांचा उजवा हात रामजी कावजीला इंग्रजांनी कैद केलं आणि राजांना व्यसन घालण्यासाठी राजांच्या बायको व पोरांना पकडून नेलं आणि राजांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. राजांनी बराच वेळ विचार केला, जर आपल्याला लांब उडी मारायची असेल तर अगोदर 2 पावलं मागं सरलेलं बरं. आणि मग राजांनी ठरवलं, इंग्रजांशी तह करायचा. इंग्रजांच्या चाकरीत राहून निष्ठेची माणसं गोळा करायची आणि आपलं उद्दिष्ट पूर्ण झालं की पुन्हा बंड उभा करायचा. आणि मग तहाची बोलणी सुरू झाली. तह नंबर 1, उमाजीराजे भोजाजी व इतर क्रांतिकारकांना कैद करण्याचे जाहीरनामे रद्द ठरवले. 2, उमाजीराजांना दरमहा 20 रुपये पगार, 1 चावर जमीन, नाईक ही पदवी आणि काही गावांचा खंडवसुलीचा हक्क. 3, कृष्णाजी पांडोजी विठोजी हे राजांचे सरदार आणि तुकोजी व महंकोजी या राजांच्या मुलांना 12 रुपये पगार आणि राजांच्या सैनिकांना 5 रुपये वेतन. आणि 4, साकुर्डे व पुरंदर या 2 गावची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तसेच न्याय निवाड्याचे अधिकार. या तहान मात्र पेशव्यांच्या मस्तकाची शिर तटली. राजांना ठार मारण्याचा सल्ला पेशव्यांनी इंग्रजांना दिला. पण राजकारणात पठाईत असलेल्या इंग्रजांनी जाणलं, राजांना ठार मारून काही उपयोग होणार नाही. कारण या उमाजी राजाने त्याच्यासारखे इथं महाराष्ट्रात शेकडो उमाजी तयार केलेत. जर हा एक उमाजी मारला तर ते शेकडो उमाजी पेटून उठतील आणि परिस्थिती कंपनी सरकारच्या हाताबाहेर जाईल. आणि म्हणूनच इंग्रजांनी राजांचा तह मान्य केला. बघता बघता राजे इंग्रजांच्या चाकरीत राहून आपलं उद्दिष्ट पूर्ण करत होते. निष्ठेची माणसं गोळा करीत होते. अनेक ठिकाणी राजांच्या सांगण्यावरूनच छापे पडत होते, खजिने लुटले जात होते. न्याय निवाड्याचा अधिकार राजांकडेच असल्यामुळं दोषींवर कारवाई होत नव्हती. उमाजी राजा इंग्रजांच्या चाकरीत राहून आपलं उद्दिष्ट पूर्ण करतायत हे इंग्रजांच्या लक्षात आलं. हे जर असंच चालू राहिलं तर उमाजी राजा पुन्हा बंडखोरीला फूस देईल. म्हणून गोऱ्यांनी राजांच्या विरुद्ध गहरी चाल टाकली आणि राजांची रवानगी नजरकैदेत झाली. राजांच्या भोवती चिरेबंद फौजेचा करडा पडला. नजरकैदेतील दिवस सुद्धा राजांनी फुकट नाहीत घालवले. त्या दिवसात राजांनी शिक्षणाचे धडे गिरवले, अक्षरांची ओळख निर्माण करून घेतली. हा 30-40 उमाजी लिहायला वाचायला शिकतोय म्हणजे तो पुन्हा बंड उभा करणार नाही, नव्हे तो बंड उभा करूच शकणार नाही असा इंग्रजांचा भास झाला आणि राजांच्या भोवती पडलेला पहारा ढिलाईत सुरू झाला. पण त्याच वेळी नजरकैदेत पडलेल्या उमाजी राजांना सह्याद्री साथ घालत होता, पुन्हा बंड उभा करण्याचा घाट मांडत होता.